त्यांनी अशी टोकाची आणि दुर्दैवी भूमिका घेतली। त्यामुळे एक आमचा कर्मचारी आज या जगात राहिला नाही आणि त्यांनी आत्महत्या केली। त्याचे पोरं बाळं, त्याची पत्नी आज उघड्यावर पडली आहे। आज आपण पाहतो की जर एवढं आज कर्मचाऱ्याला एवढं कामाचं ताण आहे की तो 10 ते 6चं कार्यालयीन वेळ असतानासुद्धा आपल्याला माहीत आहे की सुट्टीच्या दिवशी आणि रात्री 10-10 वाजेपर्यंत तो काम करतो आणि अशा आणि तुटपुंजा पगारात आणि एवढं सगळं असताना नंतर जेव्हा त्याला धमक्या दिल्या जातात की बा हे काम जर या विहित वेळेमध्ये केलं नाही तर आपल्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल आणि प्रशासकीय कारवाईचा दणका त्याला दिला जातो। आपल्यालाही माहीत आहे, आपल्या जिल्हा परिषदेला असे अनुभव यापूर्वी आलेले आहे। आम्ही यापूर्वीसुद्धा याच संदर्भात आंदोलनं केली आहे। कारण नसताना काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं। त्यानंतर प्रशासनाला जेव्हा चूक लक्षात आली त्यानंतर प्रशासनाने त्यांची कारवाई मागे घेतली। हे सिद्ध झालेलं आहे की कारण नसताना त्याच्यावर एवढा कामाचा बोजा आणि एक आपल्याला माहीत आहे की त्याची शैक्षणिक पात्रता काय असते। तो एक 10वी-12वी पास कर्मचारी कशा पद्धतीनं काम करतो, त्याला प्रॉपर ट्रेनिंग दिलं जात नाही प्रशासनाच्या वतीने, त्याला नियमांची माहिती वेळोवेळी दिल्या जात नाही आणि अशा कंडिशनमध्ये त्याला जेव्हा काम करायचं असते तेव्हा त्याचं मनोबल खच्चीकरण होते आणि अशा वेळेस तो टोकाची भूमिका घेतो। म्हणून जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने की प्रत्येक पंचायत समितीमध्ये कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या प्रशासनाचा निषेध करावा आणि जर यापुढे असंच काही म्हणजे याच पद्धतीने जर त्याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्ही निश्चितच याबद्दल तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करू।